तिसरा भाग स्वनिर्मित दुःखे. व्यक्तीच्या आयुष्यात जी दुःखे अनुभवावी लागतात त्यांची टक्केवारीच काढायची ठरवलं तर निसर्ग निर्मित दुःखाचा वाटा फक्त 5% आहे. समाज निर्मित दुःखाचा वाटा 20% आहे, तर स्वनिर्मित दुःखाचा वाटा 75% आहे. निसर्गाच्या व समाजाच्या गोष्टी फारशा व्यक्तीच्या हाती नसतात, त्या सर्व बाह्य गोष्टी आहेत. फारशा नसतात, पण थोड्या बहुत त्या आपल्याच हातात असतात. निसर्गाचे नियम व कल ओळखून सुव्यवस्थित नियोजन असेल तर नैसर्गिक दुःखे फारशी बाधत नाहीत. समाजात वावरताना सौहार्दपूर्ण संबंधाची निर्मिती व नेहमीची सजगता असेल तर समाजाकडून व्यक्तीला फारसा त्रास होत नाही. मात्र व्यक्तीला सर्वाधिक त्रास त्याच्या स्वतःकडूनच होत असतो. व्यक्तीचे विचार, आचार, स्वभाव, कल्पना, मानसिकता, दृष्टिकोन, इच्छा इत्यादी गोष्टींवर सुखदुःख ठरत असते. माणूस स्वतःच्या सुखदुःखाचा तो स्वतःच सर्वात मोठा निर्माता आहे. निसर्ग कसाही असो, समाज कसाही असो, पण मी कसे वागायचे, मी कोणता विचार करायचा, मी नियोजन कसे करायचे हे मीच ठरवत असतो. माझ्या विचारांवर, निर्णयावर, कल्पनांवर व वर्तनावरच माझी सर्व सुखदुःखे अवलंबून असतात. माझ्या अयोग्य इच्छा, हव्यास, तृष्णा या माझ्याच असतात. मी त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. चिडचिडा, तक्रारखोर स्वभाव दुःख निर्मिती करीत असतो. माझ्या शरीर मनावर मी संतुलन ठेवू शकतो. समजा एखादी प्रतिकूल घटना घडलीच तर तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे हेही माझ्यावरच अवलंबून आहे. माझा क्रोध उफाळून येतो. मी अनेक जणांचा द्वेष करतो. सगळ्या जगाला मी शिव्या देत बसतो. मला अनेक जणांचा हेवा मत्सर वाटतो. मी इतरांचा तिरस्कार करतो. माझ्या इच्छेची पूर्ती झाली नाही तर मी अस्वस्थ होतो. माझ्या श्रद्धेला ठेच पोहोचताच मी व्याकुळ होतो. माझ्या कल्पनेच्या विरोधी बोलले की मला राग येतो. सर्वजण माझा पाणउतारा करतात. माझी इज्जत राखली जात नाही, माझा मान ठेवला जात नाही असे मला सारखे वाटते. सर्व जग मूर्ख आहे, माणसांना अक्कलच नाही. या किंवा यासारख्या गोष्टी जर वाटत असतील तर तुम्हाला दुसरा कोणीही सुखी करू शकणार नाही. या प्रकारच्या गोष्टीतून फक्त दुःखाचीच निर्मिती होत असते. जग कसेही असो, ते कसेही वागो, तुला त्याचे काय घेणे आहे. तू कसे वागायचे तेवढे तू ठरव. फक्त तू व्यवस्थित हो. ज्यावेळी जगाला वाटेल की तू व्यवस्थित आहेस तेव्हा तू जगाला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कर. तूच जर वाकडा असशील आणि जगाला सरळ करण्याचा प्रयत्न करशील किंवा अपेक्षा ठेवशील तर जग तुझ्याकडे आणखी वाकड्या नजरेने पाहिल. नंतर तू जास्तच वाकडा होशील. तुझी सुखदुःखे ही तुझी आहेत, स्वतःची आहेत. त्याचा अनुभव तुला स्वतःला येतो, जगाला नव्हे. त्या सुखदुःखाचा निर्माताही तू स्वतःच आहेस. स्वतःच निर्माण केलेली दुःखे दुसरा घालवू शकत नाही, ती तुलाच घालवावी लागतील. त्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे, स्वतःच बदलणे. चेंज युअर सेल्फ. जग कसं आहे याचा ज्याला जसा अनुभव येतो तो स्वतःच तसा असतो. म्हणून प्रथम स्वतःच बदला. सकाळ उठून पहा, सर्व जग बदललेलं असेल. स्वतःच बदलणं म्हणजे जीवनाचे पंचांग बदलणे. 5 अंगांनी जीवन बदलणं. 1. तुमचे विचार बदला. 2. तुमची मानसिकता व दृष्टिकोन बदला. 3. तुमच्या कल्पना किंवा मान्यता बदला. 4. तुमच्या जीवनशैली, लाईफस्टाईल बदला. आणि 5. तुमचे जीवन बदला. तुमचे जीवन बदला म्हणजे तुमच्या मर्यादित श्रद्धा बदला, तुमचा स्वभाव बदला, तुमची स्ट्रॅटेजी बदला, तुमचे वर्तन बदला, तुमचे रुटीन बदला, तुमचे काम किंवा कामाची पद्धती बदला, तुमच्या सवयी बदला, जीवनाचा फोकस बदला, जीवनाचा ट्रॅक बदला, तुमचे संदर्भ बदला, तुमचा शब्दसंग्रह बदला, तुमची आयडेंटिटी बदला, तुमची मूल्ये बदला. बदलताना एक काळजी घ्यायची, ती ही की ज्या गोष्टीतून दुःख निर्मिती होते ती गोष्ट बदलायची. दुःख संपवण्यासाठी प्रथम दुःखाला थोडं समजावून घेऊ. दुःखानुभव ही मानसिक गोष्ट आहे. दुःख शारीरिक असो की मानसिक, मात्र त्या वेदनेची जाणीव, तिची अनुभूती ही गोष्ट पूर्णपणे मानसिकच आहे. काही लोक म्हणतात शारीरिक वेदना ही गोष्ट मानसिक नाही, ती शारीरिकच आहे. नो पेन इज सायकोलॉजिकल. त्यांचे म्हणणे खरे आहे, पण हेही खरे आहे परसेप्शन ऑफ पेन इज सायकोलॉजिकल. म्हणजे दुःखाचा अनुभव येणे, यात अनुभव ही गोष्ट पूर्णपणे मानसिकच आहे. वेदना शारीरिक असो वा मानसिक, तिचा अनुभव माणसाला येतो.
शरीराचा जो काही असेल तो अनुभव मनालाच येतो. शरीराला अनुभव येत असता तर मेलेल्या माणसाचाही अनुभव यायला हवा. पण ते शरीर जाळले तरी हू का चू करीत नाही. जिवंत असताना थोडं भाजलं तरी प्रचंड वेदना होतात. सुखदुःखाचा प्रत्यक्षात अनुभव येणे ही गोष्ट पूर्णपणे मानसिक आहे. म्हणून दुःखाचं स्वरूप मानसिकच आहे. भूल देऊन जेव्हा चेतासंस्था बधीर केली जाते तेव्हा तिथे डॉक्टरने कापले तोडले तरी काहीच वाटत नाही. म्हणून वेदना शरीराद्वारे जरी झाल्या तरी त्या प्रत्यक्षात मनातच अनुभवास येतात. सुख एक समज आहे तर दुःख ही दुसरी समज आहे. सुखदुःख ह्या मानसिक गोष्टी आहेत असे सिद्ध झाल्यानंतर सुखदुःख ही एक समज आहे असे निष्पन्न होते. एकाच गोष्टीकडे, एकाच अनुभवाकडे किंवा एकाच वेदनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कोणता, आपली समज, आपली कल्पना कोणती याच्यावर सुखदुःख अवलंबून असते. आपण या ठिकाणी दुःखाचा विचार करीत आहोत, पण शब्द वापरताना सुखदुःख असे शब्दप्रयोग करीत आहोत. त्याचे कारण सुख व दुःख ही वेदनाच आहे. एक आली की अपरिहार्यपणे दुसरीही येतेच. जसं एका बाजूचं नाणं असू शकत नाही, एका टोकाची काठी असू शकत नाही, तसं सुखाला सोडून दुःख असत नाही. वेदना संवेदना तीच, पण तिच्याकडे आपण कोणत्या नजरेतून पाहतोय त्याच्यावर सुखदुःख अवलंबून असते. शारीरिक दुःखाच्या नकोशा वाटणाऱ्या वेदना फारशा टाळता येत नाहीत. तरीही त्यांच्याकडे कोणत्या नजरेतून पाहतोय त्याच्यावर त्याची तीव्रता ठरते. प्रत्येक निर्मितीच्या मागे, प्रत्येक सृजनाच्या पाठीमागे अशा वेदना असतात. मात्र त्या वेदनेमध्ये, दुःखामध्ये निर्मितीचा आनंद दडलेला असतो. स्त्रीला होणाऱ्या प्रसव वेदनेतच बाळाच्या आगमनाचा आनंद असतो. तसेच अमुक एक गोष्ट प्राप्त झाली तर सुख होते, तर प्राप्त झाली नाही तर दुःख होते. आपण इच्छापूर्तीवर आपले सुखदुःख अवलंबून ठेवतो. इच्छापूर्तीचा व सुखाचा संबंधच ठेवायचा नाही. अमुक एखादे काम नाही झाले तरी फारसे काय बिघडले नाही, त्याच्यावर माझे अस्तित्व अवलंबून नसते. मी पूर्ण स्वतंत्र आहे. जगातल्या कोणत्याच गोष्टीने मला बाधा पोहोचू शकत नाही. ही दृष्टी प्राप्त झाली की सुखदुःख बाधत नाही. सुखदुःख हे मानण्यावर अवलंबून असते. परिस्थिती कोणतीही असो, घटना काहीही घडो, त्यात सामील होऊन वाहत न जाता स्थिर राहिली तर समाधान ढळत नाही. ही स्थिरता आढळ असेल तर अशा माणसास जगातली कोणतीच शक्ती दुःखी करू शकत नाही. सुखाने माणूस थोडा वर उचलला जातो, दुःखाने ढळला जातो, कोलमडतो. जो स्थिर असेल तो वरही उचलत नाही व कोलमडूनही पडत नाही. सुख कशात मानायचे व दुःख कशात मानायचे हे ज्याच्या त्याच्या वृत्ती प्रवृत्तीवर, स्वभाव व दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जीवनाच्या तत्वज्ञानावर, धोरणावर आधारित आहे. डुकराला गटारात लोळताना अमाप सुख होऊ शकते. राजमहालात समृद्धीत लोळत असलेला राजा दुःखी असू शकतो. पहाऱ्याच्या गराड्यातही मृत्यूची व भीतीची टांगती तलवार त्याच्यावर असते, तर साध्या झोपडीतही माणूस सुखाने व आनंदाने जीवन व्यतीत करीत असतो. सुखदुःख हे पूर्णतः मानण्यावर, आपल्या समजुतीवर अवलंबून आहे. म्हणूनच सुख ही एक समज आहे तर दुःख ही दुसरी समज आहे. सुखदुःख अनुभवण्याची मेंदूची एक ठरलेली मर्यादा आहे. ज्या स्वायत्त मज्जासंस्थेद्वारा मेंदूतील केंद्रांना माहिती पुरवली जाते व वेदनांचा अनुभव येतो, त्या मेंदूची विशिष्ट अशी एक मर्यादा आहे. सर्वसामान्य माणसे असतात, त्यांच्या मेंदूची सुखदुःख अनुभवण्याची एक मर्यादा आहे. सुख असो वा दुःख ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच अनुभवता येते. माणसं शब्द प्रयोग काहीही करतात. फार मज्जा आली असे म्हणतात, पण फार म्हणजे किती? प्रचंड सुख वाटलं असं जेव्हा वाटतं तेव्हा मेंदूच्या कमाल मर्यादेपर्यंतच ते असतं. त्याच्या पुढे अनुभव येणेच शक्य नाही. जसं ध्वनींच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीज मानव श्रवणेंद्रियाला जाणवू शकतात. त्या फ्रिक्वेन्सी कमी झाल्या किंवा वाढल्या तरी आवाज असूनही तो श्रवणेंद्रियाला ऐकू येत नाही. तसे नसते तर हजारो माणसे मोबाईलवर बोलताना ऐकू आली असती. रेडिओची सर्व केंद्रे डोक्यात सुरू झाली असती. टीव्हीचे सगळे चॅनेल आतमध्ये स्पष्ट दिसले असते. पण तसे होत नाही, कारण मेंदूची फ्रिक्वेन्सी पकडण्याची एक विशिष्ट मर्यादा आहे. प्रकाश लहरींच्या बाबतीतही तसेच आहे. हाच प्रकार वेदना अनुभवण्याच्या बाबतीत आहे. एका विशिष्ट मर्यादेतीलच सुखदुःख मेंदूला समजू शकतो. मच्छर चावला की मेंदूला पटकन वेदना जाणवते. मात्र मोठा अपघात झाला असता
त्या व्यक्तीस कुठं कुठं लागलं हेही त्यालाही कळत नाही. मग रक्त कुठून कुठून येतं हे पाहिलं जातं. त्याला वेदना होत असतात, पण त्या वेदना वाहून नेण्याची जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेचं जिथं लागलेलं असतं तिथली वेदना असते. माणसं म्हणतात जोर का झटका धीरे से लगे. याचं कारण काय, तर हळूहळू ती वेदना कमी होत येते व जेव्हा मेंदूच्या अनुभव क्षमतेत येते तेव्हा वेदना जाणवू लागते. मेंदूची ही मर्यादा ठरली असल्यामुळे आनंद गगनात मावेना वगैरे जे शब्द आहेत ते केवळ शब्दच आहेत. मोठी उपमा द्यायची म्हणून त्याने गगन शोधलेली असते. सुख व दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे तुम्हास सुख हवे असेल तर दुःखाचाही स्वीकार करावा लागतो. एक नको असेल तर दुसऱ्याचाही त्याग करावा लागतो. सुख दुःखाविषयी हे त्रांगडं असल्यामुळं माणूस पेचात सापडतो. कारण त्याला दुःख नको असते तर सुख हवे हवेसे वाटते. त्यासाठी काही पर्याय शिल्लक राहतात. सुख दुःखाविषयीचे पर्याय. सुख दुःखाचा दोन्हींचाही अनुभव घ्यायचा. सर्वसाधारण माणसे हेच करतात. सुखाचा अनुभव घेत राहून दुःखाची धार जास्तीत जास्त बोथट करून ते अनुभवायचे. चार्वाकाने हेच सांगितले. यासाठी थोडासा शहाणपणा किंवा विवेक लागतो. सुख दुःख या दोन्हींचाही त्याग करायचा. सुखाबरोबर दुःखही येतेच, म्हणून दोन्हींचाही त्याग करून टाकायचा. संन्यासी, जैन, बौद्धांची श्रमण परंपरा हेच करते. सुख दुःखात स्थिर राहून आत्मिक आनंद अनुभवत राहायचे हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. कारण सुख दुःखाचा त्याग करायचा म्हणजे ते लोक संसाराचाच त्याग करतात. संसारात अनेक प्रसंग, अनेक घटना उद्भवतात, त्यापासून दुःख निर्मिती होत असते. पण संसारात राहूनही सुख दुःखाच्या पलीकडे जाता येते व आत्मिक आनंद अनुभवता येतो. हा जीवनयोगाचा सिद्धांत आहे. सुख दुःखाचा त्यागही करायचा नाही व स्वीकारही करायचा नाही. त्यात सर्वस्वानीशी सामील व्हायचे नाही. सुख दुःखाचे जे तरंग आहेत ते येतील आणि जातील, त्याच्याबरोबर आपण वाहत जायचं नाही. त्या लाटा आहेत, हिंदोळे आहेत, आपण स्थिर राहायचे. त्या लाटामध्ये जो कोलमडतो त्याच्या नाकातोंडात पाणी जाते. नेहमी त्या लाटांच्या वर राहून येणाऱ्या लाटांच्या हिंदोळ्याची मजा लुटायची. ही एक कला आहे. ही जीवन जगण्याची कला आहे. जीवनयोग ही कला शिकवतो. जीवनयोग जीवनालाच योग मानतो. सुख दुःखाविषयी हे 4 पर्याय संभवतात. त्यातील कोण कोणता पर्याय स्वीकारेल हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर व समजेवर अवलंबून आहे. आपणास कोणता पर्याय योग्य वाटतो ते तुम्हीच ठरवा. दुःखाचे आणखी एका वेगळ्या प्रकारे वर्गीकरण करता येते. एक आधिभौतिक दुःख, यामध्ये शारीरिक दुःख, पृथ्वी तलावरील गोष्टींपासून मिळणारे दुःख, रोग, पीडा इत्यादी प्रकारचे दुःख येते. दुसरं आधिदैविक दुःख, यामध्ये मानसिक दुःख, ग्रहतारे व विश्वातील अन्य गोष्टींपासून मिळणारे दुःख. आणि तिसरं आधिदैविक दुःख, यामध्ये आत्म्याच्या बद्धतेचे दुःख, दुष्काळ, रोगराई इत्यादीपासून मिळणारे दुःख. याच स्वरूपाचे वर्गीकरण धर्मग्रंथांनी केलेले आहे. यापासून सुटण्याचा उपाय म्हणजे धार्मिक आचरण, ईश्वराची व मोक्षाची साधना इत्यादी गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. संतांचा दुःख विचार. अनेक संतांनी सुखदुःखाविषयी विचार मांडलेले आहेत. त्याचे प्रातिनिधिक म्हणून त्यांचे 2 उतारे घेऊ. एक, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अज्ञानी सांसारिकाच्या दृष्टीने संतांचे वरील विचार बरोबरच आहेत. अज्ञानी जीवाला सुखाची एखादी झुळूक मिळते, पण त्याला दुःखाच्या पर्वताला सामोरे जावे लागते व विषय वासनेने बरबटलेल्या या जगात सुख असणे शक्य नाही. थोडेसे सुख वाटले तरी ते क्षणिक असते व त्याचे पर्यवसान दुःखातच होते. ज्याचे अंतिम पर्यवसान दुःखात होते त्याला संत सुख मानायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना हा सर्व संसारच दुःखमय वाटतो. मात्र सुखदुःखाच्या अतीत होऊन जर संसाराचा अनुभव घेतला तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, अशाही अनुभवाचे वर्णन संतांनी केलेले आहे. त्यामुळे संतांचा विचार एकांगी नाही. त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. आतापर्यंत आपण विशेष करून दुःखाचा व त्या अनुषंगाने येणाऱ्या सुखाचा विचार केला. सुख म्हणजे काय व आनंद काय आहे, तो कुठून येतो याविषयी सविस्तर विचार अखंड आनंदाचा झरा या सीडीमध्ये केलेला आहे. दुःख मुक्तीचे मार्ग.
जगात आजपर्यंत अनेक धर्मांनी, अनेक साधू सत्पुरुष विचारवंतांनी दुःखातून कसे मुक्त व्हावे याविषयी बरेच काही सांगून ठेवलेले आहे. ते सर्वच चुकीचे आहे म्हणून आपण नवीन काहीतरी सांगतोय असे नाही, तर त्याविषयी आपल्याला काय वाटते आजच्या संदर्भात ते आपण मांडत आहोत. हे मांडत असताना त्यांचे बोट धरूनच आपण पुढे जात असतो. एक दुःखाला समजून घ्या. आपण पाहिलेच की दुःख एक समज आहे, तर सुख ही दुसरी समज आहे. दुःखाला व्यवस्थित समजून घेतल्याने 75% दुःखे कमी होऊ शकतात. सुखदुःखांविषयीची समज वाढल्याने दुःख वाटेनाशी होते. आपण ज्याला दुःख म्हणत असतो ते खरोखर दुःखच असते का याचा विचार केला तर खरोखर ती दुःखे नसतातच. ती स्वाभाविक अवस्था असते. तुम्हाला जेव्हा काहीतरी मिळवायचे असते तेव्हा त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. जितके जास्त कष्ट तितके त्या प्राप्तव्याचे मूल्य वाढत जाते. पैसे मिळवण्यापेक्षा माणसं मिळवणं अवघड आहे. माणसं मिळवण्यापेक्षा स्वतःचं मन मिळवणं अवघड आहे. त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात. अशा गोष्टींसाठी त्रास होणे, कष्ट होणे, ताप होणे ही नॉर्मल अवस्था आहे. ते दुःख नसते. दुःखाची ही स्वाभाविक अवस्था समजून घेतली तर दुःख हे दुःख वाटणार नाही. तुलना करू नका. दुःख घटनेत नसते तर घटनेच्या तुलनेमध्ये असते. कोणतीही घटना ही घटनाच असते. घटना सुखदही नसते व दुःखदही नसते, तर ती फक्त असते. घटना घडून गेल्यानंतर मन तिची तुलना करते व दुःखी होते. या तुलनेमध्ये अहत्व व ममत्व चिकटलेले असते. म्हणून वास्तव घटना तुलना न करता बघायला शिका. दुःखी विचारांना शोधा. दुःख विचारात असते. काहीतरी विचार येतात आणि त्याने दुःख होते. दुःख देणाऱ्या या विचारांकडे सजगतेने पहा. जेव्हा विचाराला शोधायला जाल तेव्हा विचार सापडणार नाही. जेव्हा माणूस जागृत किंवा सजग नसतो तेव्हा विचार त्याचा ताबा घेतात व सुखदुःखाचा अनुभव येऊ लागतो. जेव्हा विचाराला शोधायला जाल तेव्हा विचार पडून जातात व दुःखही नाहीसे होते. तुमचे मन दुःखी झाले असे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या दुःखी मनाचा शोध घ्या. शोधाला सुरुवात केली की ममत्व सापडणार नाही. ते नाहीसे होऊन जाते. त्या मनाबरोबर दुःखही नाहीसे होते. दुःखाचे कारण जाणा. दुःखाची अनेक कारणे आहेत. त्या दुःखाचे नेमके कारण जाणून त्याचा निराश केला की दुःखाचाही निराश होतो. दुःखाचे कारणच संपवले तर त्याचे कार्य जे दुःख तेही संपून जाते. तुम्हाला ताप आला असेल आणि तुम्हाला त्रास होत असेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता. तुमचा त्रास थोडा कमी व्हावा म्हणून डॉक्टर तुम्हाला पेन किलरची गोळी देईलही. पण शहाणा डॉक्टर कोणता? जो तापाचे कारण समजून घेतो. कोणत्या कारणामुळे ताप आला आहे हे कारण तपासतो. त्यासाठी रक्त, लघवी तपासणी व योग्य कारण शोधून त्याच्या गोळ्या देतो. तुम्हाला बरे वाटावे म्हणून आजाराची औषधे सोडून कायमस्वरूपी पेन किलर देणारा डॉक्टर हा डॉक्टर असत नाही. तो बाबा ठरतो. कारण ताप हा काही आजार नव्हे. आजार भलताच असतो व तो तापातून प्रकट होतो. त्या तापावर औषध घेणे याचा अर्थ ज्या कारणाने ताप आलाय त्या कारणाला नष्ट करणे असा होतो. टायफॉइड असेल तर त्याच्या गोळ्या घेऊन त्याचे जंतू मारले जातात, मग ताप कमी होतो. जे तापाबाबत आहे तेच मानवी दुःखाबाबत आहे. दुःख म्हणजे मानवी जीवनातील ताप आहे. तो ताप घालवायचा असेल तर त्याच्या कारणांचा शोध घेऊन त्याचा निराश करावा लागतो. पेन किलरने थोडा वेळ बरे वाटेल पण नंतर तो आजार बळावेल. माणसाचे नेमके तसेच झाले आहे. माणसाला अनेक धर्म, बाबा, बुवा, संप्रदाय मानवी दुःखाचे औषध म्हणून पेन किलर देतात. त्याने माणूस थोडा सुखावतो पण आजार पूर्ण बरा होत नाही. त्या तापातच तो बरे वाटते म्हणून नाचू लागतो. शारीरिक तापासाठी जसे कारण शोधून योग्य औषधाची योजना करावी लागते तसे संसार तापासाठी सुद्धा त्याचे योग्य कारण शोधून त्याची योजना करावी लागते. तुम्ही तुमच्या दुःखाची तटस्थपणे कारणे शोधा व त्यांचा निराश करा. तुमची दुःखे नाहीशी होतील. नेहमी वर्तमानात राहा. माणूस भूतकाळातल्या आठवणीत हरवून जातो. दुःखद आठवणी काढून रडत बसतो किंवा भविष्याची चिंता करीत दुःखी होतो. तो असतो वर्तमानात, मात्र वावरतो भूतकाळात नाही तर भविष्यकाळात. दुःखाच्या 3 वाटण्या केल्या व 3 काळासाठी समान दिल्या तरी 66.66% दुःखे भूतकाळ व भविष्यासाठी असतात. वर्तमान काळात राहायला शिकले तर किमान 66.66% दुःखे एकदम कमी होतात. म्हणून वर्तमानात राहायला शिका.
खरे तर वर्तमानात दुःखच नसते. काही दुःखाची अपरिहार्यता समजून घ्या. अनिवार्य, टाळता न येण्यासारखी, अपरिहार्य अशी काही दुःखे असतात. उदाहरणार्थ, जन्मताच येणारी अपंगत्व, दुष्काळ, अतिवृष्टी, अपघात इत्यादी गोष्टी. त्या जर भोगायला आल्यास तर त्यांचा निराश करण्याचा प्रयत्न करीत ती आनंदाने भोगा. ठेविली अनंती तैशीशी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे इथे खरी आहे. त्याची अपरिहार्यता जर तुमच्या हातात नसेल तर त्याला कोणच काही करू शकत नाही. विवेकी विचाराने त्याला थोपवा. परिस्थिती बदलण्यास अशक्यच अशी असेल तर आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यातून येणाऱ्या दुःखालाही हसतमुखाने सामोरे जा. तुम्ही हसतमुखाने सामोरे गेलात की ते दुःख आपोआप विरघळून जाईल. स्वतःपासून दूर जाऊ नका. काही माणसे माणसापासून दूर गेलेली आहेत, काही शेजाऱ्यांपासून दूर गेलेत, काही नातेवाईकांपासून दूर गेलेत, काही परमेश्वरापासून दूर गेलेत, तर काही स्वतःपासूनच दूर गेलेले आहेत. तुम्ही परमेश्वरापासून व स्वतःपासून जितके दूर जाल तितके जास्त दुःखी व्हाल. तुम्ही स्वतःच, तुमचे असणेपण, तुमचे अस्तित्वच आनंदाचा सागर आहे. स्वतःपासून जितक्या दूर असाल तितके तुम्हास जास्त दुःख होईल. माणूस माणसालाच विसरलाय. एवढेच नाही तर माणूस स्वतःलाच हरवून बसलाय. त्यानेच तयार केलेल्या आणि त्यानेच संग्रहित केलेल्या वस्तूंच्या गाराड्यात तो स्वतःच हरवलाय. आपण कोण आहे, नेमके कुठे आहे व आता काय करतोय हेच त्याला कळेनासे झाले. तो ज्याचा वापर करतोय त्या साधनालाच तो मी म्हणू लागलाय. त्याची दुःखे तो स्वतःची दुःखे म्हणू लागलाय. आपला ध्येय हेही साधनच आहे. शरीर म्हणजे मी नव्हे म्हणून शरीराची दुःखे ही माझी दुःखे नाहीत. मन म्हणजे मी नव्हे म्हणून मनाची दुःखे ही माझी दुःखे नाहीत. आपण खुर्ची, उशी, पेन, टेबल, पंखा, शर्ट, कोट, बूट यांचा जसा वापर करतो, पण त्यातल्या कोणत्याच वस्तूला तुम्ही मी म्हणत नाही. शरीर सुद्धा त्या वस्तूंप्रमाणेच आहे. आपण शरीर, मन, बुद्धी यांचा वापर करतो. खुर्चीतून उठल्यानंतर खुर्चीला विसरून जातो. तसे देह, मन, बुद्धी यांचा वापर करायला शिका. त्यांनी चांगले काम करावे म्हणून त्यांची निगा, व्यवस्था अतिशय चोख ठेवा. पण त्यांना मी मानू नका व त्यांची दुःखे ही स्वतःची दुःखे मानू नका. नेहमी त्रास देणाऱ्या शेजाऱ्याची दाढ दुखत असताना तुम्ही जितक्या तटस्थपणे, त्रयस्थपणे त्याकडे पाहाल तितक्या तटस्थपणे व त्रयस्थपणे शरीर, मनाच्या दुःखाकडे पाहायला शिका. त्यासाठी प्रथम स्वतःला जाणा, मीला समजून घ्या. सकारात्मक विचारांचे व्हा. सकारात्मक विचारांमध्ये जादूसारखे सामर्थ्य आहे. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लागलो तर दुःख नावाला शिल्लक राहणार नाही. सकारात्मक माणूस दुःखातही सुख शोधून काढेल. या जगात कुठलीच गोष्ट वाईट नाही. ज्या गोष्टी वाईट आहेत असे वाटते त्या गोष्टी चांगल्याचा चांगलेपणा वाढवण्यासाठी आहेत. वाईटच नसेल तर चांगल्याला महत्त्व तरी कसे येणार? चांगल्या गोष्टीचे महत्त्व व मूल्य वाढावे या चांगल्या गोष्टीसाठीच वाईट गोष्टी आहेत. म्हणजेच वाईट गोष्टी ही चांगल्यासाठीच आहेत. मग ज्या गोष्टी चांगल्यासाठी आहेत त्यांना वाईट कसे म्हणावे? सकारात्मक विचार हा असा सर्वत्र चांगलेपणा शोधित असतो. सकारात्मक विचाराचे झाले की सुख दुःखे वरच्यावर झेलली जातात. तो माणूस सुख दुःखाशी खेळत बसतो. सकारात्मक विचाराचे होऊन सुख दुःखे झेलायला शिका. तुमचा खेळ आनंददायी होईल. प्रार्थना करा. प्रार्थना हा दुःखमुक्तीचा उत्तम मार्ग आहे. जेव्हा एखाद्या घटनेमध्ये कुणाचीच मदत मिळण्याची आशा नसते तेव्हा अशा वेळी किमान प्रार्थना करता येते. प्रार्थनेचा परिणाम अवश्य होतो. प्रार्थना ही सकारात्मक शब्दात भक्तिपूर्ण अंतकरणाने व तळमळीने करावी. प्रार्थनेत विश्वास व भक्तीला महत्त्व आहे. आपण जसा विश्वास ठेवू तसाच प्रत्यय येतो. विश्वासाला कृतीची जोड द्यावी. प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती आहे. या सामर्थ्याचा अनुभव येतोच. प्रार्थनेने हवे ते मिळते. प्रार्थनेचा परिणाम जर लवकर घडून आला नाही तरी प्रार्थना बंद करू नका. वाट बघा, धीर धरा, श्रद्धा व सबुरी ठेवा. तुम्हाला अपेक्षित परिणाम जर लवकर मिळाले नाहीत तर समजा याच्याहून अधिक चांगले काहीतरी घडणार आहे. बऱ्याच वेळा असे होते की त्यावेळी बरोबर वाटत असतात त्या गोष्टी नंतर चुकीच्या ठरतात. त्यावेळी त्या घडाव्याशा वाटत असतात पण नंतर लक्षात येते की त्यावेळी त्या घडल्या नाहीत, ते बरेच झाले. प्रार्थनेमुळे ज्या योग्य त्याच घटना जीवनामध्ये घडून येतात.
ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना कराल ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडेल. जर दुसऱ्याच्या मदतीसाठी प्रार्थना कराल तर ती मदत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. दुसऱ्याचे दुःख संपवण्यासाठी प्रार्थना केली तर तुमचे दुःख संपेल. इतरांना पैसे मिळावेत म्हणून प्रार्थना केलीत तर तुमच्याकडे पैसा येईल. इतरांच्या आनंदासाठी प्रार्थना केली तर तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना कराल ते तुमच्याकडे येईल. प्रार्थनेने दुःखनाश होऊ शकतो. तुम्ही आनंदी राहू शकता. एकदा प्रार्थना करायला सुरुवात करून तिचे सामर्थ्य तरी आजमावून पहा. इतरांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दुःखातून मुक्ती हवी असेल तर इतरांचे दुःख दूर करायला सुरुवात करा. जीवनाचे काही विशिष्ट नियम आहेत. त्या नियमांपैकी हा एक नियम आहे, तुम्ही जे दुसऱ्यासाठी करता तेच तुमच्यासाठीही होते. आरसा जसा तुमचा चेहरा दाखवण्यासाठी निमित्त बनतो तसे तुम्ही दुसऱ्याचे हित करणे हे तुमचे हित होण्यासाठी निमित्त बनता. म्हणून इतरांचे भले केल्याने तुमचेही भले होते. इतरांचे दुःख दूर केल्याने आपलेही दुःख दूर होते. दुसऱ्यासाठी काही करून आपण त्याच्यावर अजिबात उपकार करीत नाही, आपण आपल्यावरच उपकार करीत असतो. तुम्ही इतरांशी जे करता तेच तुमच्यासाठी घडून येते. म्हणून तुम्हास आनंद हवा असेल तर इतरांच्या जीवनात आनंदाचा सुगंध निर्माण करा. तुम्हास सुख हवे असेल तर इतरांचे दुःख दूर करा. तुम्हास पैसा हवा असेल तर इतरांना पैसे मिळवण्यासाठी मदत करा. तुम्हास प्रेम हवे असेल तर इतरांवर प्रेम करा. तुम्हास मान हवा असेल तर इतरांस मानाने वागवा. तुम्ही जे इतरांसाठी कराल तेच तुम्हास मिळेल. इतरांची दुःखे दूर करीत असताना तुमच्या लक्षात येईल की कुणाला कुणाला कसली कसली दुःखे आहेत. ते पाहून तुमचे दुःख तुम्हास फारच हलके वाटेल. त्याची तीव्रता कमी होईल. ईश्वराला सर्वस्व अर्पण करा. तुमचे सुख, तुमचे दुःख, तुमचे कर्म, त्याचे फळ सर्वच ईश्वराला समर्पण करा व त्यातून मुक्त व्हा. ईश्वरापुढे तुमचे सुखदुःख, मान अपमान, प्रसिद्धी, कीर्ती, अधिकार, सत्ता सर्वांचेच समर्पण करा. समर्पण केले की तुम्ही त्यांना तुमचे मानणार नाही, तुम्ही त्यांना चिकटून राहणार नाही. हे तुमचे चिकटणे संपले की दुःख संपते. तसेच जो सर्वथा दुःखमुक्त आहे त्या दुःखमुक्ताला शरण जा. तो तुमच्या वाट्याला जे देईल ते प्रसाद म्हणून घ्या व त्याचा आनंदाने स्वीकार करा. दुःखाचे दुःख मानू नका. मला दुःख होते आहे या विचारानेच माणूस जास्त दुःखी होतो. दुःखाला जर सहजतेने घेतले तर दुःख इतके जाणवत नाही. पण त्या दुःखाचेच दुःख करीत बसले तर दुःख बीजगणिती पद्धतीने वाढते. म्हणून दुःखाचे दुःख करीत बसू नका. वास्तवाची जाण ठेवा. नेहमी पृथ्वीवर राहून विचार करा. वास्तव काय आहे याचे भान ढळू देऊ नका. दुःखाची कारणे शोधून त्याचे विश्लेषण करा. वास्तव दृष्टीने त्याच्याकडे पहा. दुःख देणाऱ्या मान्यता बदला. दुःख मान्यतेमध्ये आहे. मान्यता म्हणजे आपण जे जे मानतो ते, विशिष्ट गोष्टीविषयीच्या आपल्या कल्पना. मान्यता खोट्या असतात. त्या खोट्या मान्यताच आपण खऱ्या मानून त्यापासून दुःख करीत बसतो. मान्यता म्हणजे तुमचे चुकीचे समज. मान्यतामुळेच आपण नको त्या गोष्टीला मान अपमान, यश अपयश, सुखदुःख मानून ते खरेखुरे अनुभवित राहतो. माणसाने अनेक मान्यतांचे पिंजरे तयार करून ठेवलेत. या मान्यता संपवणे म्हणजे दुःखमुक्त होणे. मान्यता संपवण्यासाठी एकच गोष्ट पुरते, ती म्हणजे सत्याची समज. मान्यता या काल्पनिक व खोट्या असतात. त्या केवळ कल्पनेत असतात. कल्पनेतल्या मान्यता संपवण्यासाठी वास्तवतेची, सत्याची समज ही गोष्ट आवश्यक असते. दुःखाच्या अनुभवाकडे पहा. दुःख कशानेही होवो, पण त्याचा अनुभव येत असतो. तो अनुभव काही खोटा नसतो, तो खराच असतो. त्या नकोशा वाटणाऱ्या अनुभवाकडे पहा. तो कसा येतोय? जाणीवेला मनाला कसे ओरखडे उठवीत पुढे पुढे जातोय याचे निरीक्षण करा. स्वतःच्या विचारांकडे, दुःखाच्या अनुभवाकडे आकाशातील ढग जसे बघतो त्याप्रमाणे बघा. तुमची असहाय्यता, व्याकुळता, निराशा, लालसा, ममता, द्वेष, लोभ, तिरस्कार, मोह, क्रोध, विषयवासना, भीती, चिंता, अहंकार, इतर भावभावना या गोष्टींकडे त्रयस्थपणे पहा. आकाशातील ढगाप्रमाणे ते कसे येत आहेत व जात आहेत हे साक्षी राहून पहा. आतमध्ये खळबळ माजवणारा कोणताही अनुभव येतो, त्या अनुभवाबरोबर वाहत जाऊ नका, त्यात सामील होऊ नका. त्रयस्थ व्हा.
साक्षी बना व आत काय घडामोडी आहेत त्याचे निरीक्षण करा. असे साक्षी राहण्याची कला एकदा का शिकलात की तुमच्या त्या भावना, तो अनुभव लुप्त होऊन जातोच, पण तो तुम्हास बाधतही नाही. हळूहळू जीवनातील सर्वच अनुभवांना, कृतीला साक्षी होऊन कर्म करा. हे साक्षीपण एकदा का तुम्ही मिळवलं की तुम्ही जीवनयोग शिकलात. मग तुम्हास काहीच बाधणार नाही. दुःख सुद्धा बाधक ठरत नाही. ते येते आणि जाते, मात्र त्या अनुभवाकडे तटस्थपणे पाहणारा साक्षी मात्र स्थिर राहतो. साक्षी राहण्याची कला शिकणे थोडे अवघड आहे, पण योग्य समज वाढल्याने, पुरेसा सराव केल्याने, सातत्याच्या प्रयत्नाने ती जमू शकते. एकदा जमू लागले की तुमचे सर्व जीवनच बदलून जाईल. तुम्ही पटकन सर्व गोष्टीतून मुक्त व्हाल. त्यात असूनही तुम्ही त्यात असणार नाही. साक्षात्कारी अवस्थेचा अनुभव कराल. मग तुम्हाला कोणतीच गोष्ट बांधणार नाही व बाधणारही नाही. तीच जीवनाची मुक्ती होईल. त्यातच असीम आनंदाचा ठेवा आहे. सुखदुःख या फार वरवरच्या किरकोळ गोष्टी आहेत असा अनुभव येईल. हे केवळ सांगण्यासाठीचे व ऐकण्यासाठीचे पोकळ तत्वज्ञान नाही. याचा अनुभव येऊ शकतो. आम्ही तो घेतोय. प्रत्येक जण तो घेऊ शकतो. प्रयत्न तरी करून बघा. दुःखापासून मुक्ती तरी का म्हणून मिळवायची? दुःख नकोशी वाटते म्हणून? मग काय हवे असते? सुख. पण सुख दुःख ही अशी एक गोळी आहे की जिची एक बाजू गोड आहे आणि दुसरी बाजू कडू आहे. त्यामुळे सुखाबरोबर दुःखाचाही कडवट घोट गिळावा लागतो. तसेच सुख दुःखाच्या वर जाता येते व तेथे केवळ आनंद सापडतो. जीवनात साक्षी राहता आले तर तो आनंद सापडू शकतो. केवळ दुःखातून मुक्ती मिळवून चालत नाही. आनंदाचा अनुभव मिळवावा लागतो व तो या साक्षीपणामध्ये येतो. तो आनंदही साक्षी भावानेच अनुभवावा, पण तो संपत नाही, कारण तो अखंड आनंदाचा झरा आहे. दुःख नकोसे वाटते, पण ते खरेच वाईट आहे का हो? दुःख नकोसं वाटतं, पण नकोशी वाटणारी गोष्ट वाईट असतेच का? कुणाला वांग्याची भाजी नकोशी वाटते, तो ती कधीच खात नाही. ती नकोशी वाटते म्हणून ती वाईट असते का? नकोसं वाटणं आणि वाईट असणं यात फार फरक आहे. समजून घेतलं तर दुःखही चांगलं असू शकतं, हे लक्षात येऊ शकतं. दुःख सुद्धा छान आहे. दुःख ही सुंदर आहे. सुखदुःखाशिवाय जीवन ही कल्पनाच किती अळणी वाटते. दुःखामुळे जीवन गंभीर बनते. जीवनाची खोली समजते. सुख दुःख रहित जीवन म्हणजे ज्याला खोली नाही व उंचीही नाही, फक्त काळाची लांबी तेवढी शिल्लक राहील. लांबच्या लांब पण सपाट जीवनाला काय जीवन म्हणायचे? दुःखामुळेच जीवनाला लज्जत येते. सुखाचे मोल वाढते. सुख गोड आहे, दुःख कडू आहे. आंबा गोड आहे, कारले कडू आहे. लोक आंबाही खातात व कारलेही कडू असले तरी त्याला मसाला लावून चांगले शिजवून खातात. असेच जीवनातल्या दुःखाला विचाराचा, विवेकाचा, योग्य समजेचा मसाला लावा व ते शिजवून खा. तुमचे जीवन परिपुष्ट होईल. कुंतीने भगवान श्रीकृष्णाला दुःख मागून घेतले. दुःखात परमेश्वराचा विसर पडत नाही. दुःखात माणूस हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही. त्याचे पाय नेहमी जमिनीवर राहतात. तो वास्तववादी बनतो. दुःखाविषयीच्या विचाराने दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. दुःख ही एक वेगळीच गोष्ट बनून जाते. परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली. तिला काहीतरी अर्थ आहे, काहीतरी महत्त्व व मूल्य आहे. दुःख निर्मितीमध्ये असाच त्याचा उदात्त हेतू असावा. लोकांना स्वचा विसर पडू नये. ते वास्तवतेपासून भरकटू नयेत. उगीच नको त्या गोष्टी करू नयेत म्हणून कदाचित दुःख निर्माण करून ठेवले असावे. परमेश्वराचा हेतू कोण जाणणार? आणखी काहीतरी अन्य कारणे असावीत. जीवनातील दुःखे तटस्थपणे स्थितप्रज्ञतेने घ्यावीत. उगीच दुःख दुःख करीत ऊर बडवून घेत बसू नये. दुःखाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन विकसित करावा. दुःखाची ही गंमत वाटेल. दुःख मुक्तीविषयीचे हे विचार आहेत. ज्याला जे भावतील, ज्याला जे मानवतील, ज्याला जे पेलवतील ते त्याने आचरणात आणावेत. पूर्वीच्या जीवनात नक्कीच सकारात्मक घडून आलेला तुम्हास आढळून येईल. शेवटची गोष्ट लक्षात ठेवा. सुखाचं भान आणि दुःखाची जाण आली की जीवन सुंदर बनतं. धन्यवाद.